नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे टोमॅटोची भाजी. किती छान दिसते ना. तरी बनवायची कशी, तर चला तर मग सुरुवात करूया. साहित्यासाठी मी हिरवी टोमॅटो घेतलेले आहेत. हिरवी म्हणता येणार नाही, थोडीशी लाल पण आहेत. त्यामध्ये 2 हिरवी टोमॅटो आणि 1 लाल टोमॅटो घेऊन मी अशी बारीक चिरून घेतलेला आहे. मी इथं बघा, इथं टोमॅटो आहे, इथं कांदा आहे आणि कढई आपली गरम होत आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये मी आता घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. तो एक आहे बघा. छान असा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान असा भाजायचा आहे. त्यामध्ये आता काय करणार आहे, आपण थोडंसं तेल घालणार आहे. तेल म्हणजे किती घालणार आहे, भाजीला लागेल तेवढंच पळीभर असं तेल घालून घ्यायचं आहे. छान असं बघा, आता छान असा कांदा तेलात छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि छान असा भाजलेला पण आहे असं म्हणता येईल. थोडंसं कांदा कसा भाजतात, गुलाबी कलर येऊपर्यंत भाजतात ना. मग कांद्याला गुलाबी कलर आला आहे का, नाही. मग चला तर पुढं अजून थोडासा भाजून घ्यायचा आहे. छान असा कांदा भाजत आहे. सोबत मी घालणार आहे आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ही. ॲक्च्युली हे मोठंच मी बारीक केलं आहे, कारण मोठंच बारीक केलेलं मला आवडतं. छान असं भाजून घ्यायचं आहे तेही सोबत. आणि छान असं भाजून घेतलेलं आहे बघा. आणि आता आपण काय घालणार आहे, त्यामध्ये टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि एकजीव करून तसं मोठ्या गॅसवर तुम्ही भाजून घ्या, पटकन टोमॅटो भाजले जातील. टोमॅटो छान असे भाजत आहेत आणि आता टोमॅटोला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे. आता टोमॅटो छान असे भाजून झालेले आहे. आता आपण त्यामध्ये काय करणार आहे, लाल तिखट म्हणजे चटणी घालणार आहे. इथं मी चटणी घातलेली आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे छान अशी. आणि आता घालणार आहे शेंगदाण्याचे कूट घालायचं आहे. 1 ते 2 चमचे घाला, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी इथे 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे. आणि त्यानंतर घातलेला आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे. आणि सोबत आहे धन्याची पावडर. आणि हे सर्व मी आता एकजीव एकत्र करून घेत आहे. छान असं अर्धा मिनिट असं छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. छान असं भाजतंय. त्यामध्ये आता आपण काय करणार आहे, थोडासा गूळ घालायचा आहे, कारण टोमॅटो खूप आंबट असतात. आणि माझे टोमॅटो तर खूपच आंबट आहेत, ते देशी असल्यामुळे मी थोडासा गूळ टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये आता काय करणार आहे, थोडंसं पाणी घालणार आहे मी आता. पाणी छान असं घालून घेतलेलं आहे. भाजून आता सगळ्या बाजूने एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवायचं आहे. आणि त्याच्या आधी आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालायला विसरलेलं ना मी. हां, आता आपण थोडंसं एकत्र करून झाकून ठेवायचं आहे. आणि आता झाकून मी ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत आता आपण चला तर मंडळी, आता आपली तयार झाली आहे टोमॅटोची भाजी. किती छान लाल भडक दिसते ना टोमॅटोची भाजी. चला तर मग ताटा बघूया आपण, ताटामध्ये काय आहे. इथं आहे टोमॅटोची भाजी, सोबत आहे भाकरी, ज्वारीची भाकरी केलेली आहे मी. आणि तिथं आहे ते बाजरीचे पापड. बघा किती छान दिसतंय ना, किती छान दिसते ना ताट आमचं. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं ताट, कशी वाटली रेसिपी. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.